कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सकाळीच पंढरपुरातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती होते। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 24 तासाच्या आत करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत। सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या गारपीटीने द्राक्ष, गहू, ज्वारी, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून अवघ्या 12 तासाच्या आत कृषी राज्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केलाय। राज्यात सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले। सतत 2 वर्षांचा दुष्काळानंतर दमदार पावसामुळे बळीराजाच्या शिवारात पिके जोमात आली होती। रब्बीच्या काढण्या 2 दिवसावर आल्या असतानाच पिके मातीमोल झालीत। अवघ्या बागा मोडून पडल्यात तर रब्बीच्या पिकात पाणीच पाणी झालंय। निश्चितपणाने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामे ताबडतोब करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर मी बोललेलो आहे आणि कृषी आणि वेगवेगळ्या महसूलचे अधिकारी बरोबर आहेत। 24 तासाच्या आत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आमच्याकडे अहवाल आल्यानंतर लगेच त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल। आता जो माझ्या हातामध्ये आकडा आलेला आहे तो प्राथमिक 700 ते 800 हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पंढरपूर परिसरामध्ये। हा प्राथमिक अहवाल माझ्याकडे आलेला आहे। अजून ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि आज संध्याकाळपर्यंत नेमका अंदाज किती नुकसान झालं याचं येईल आणि अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती नुकसान भरपाई देण्याबाबत तातडीनं पावलं उचलली जातात। सध्या विधानसभेचं सभागृह सुरू आहे आणि सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा आहेत। आता सभागृह सुरू असल्यामुळं त्याच्यावर या ठिकाणी बोलणं उचित। राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे सोलापूर जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्ह्यामध्ये झालेले आहे, परभणी जिल्ह्यामध्ये झाले, बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे। या 2-3 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गहू, हरभरा, मका असेल, ऊसाच्या शेती असेल, द्राक्ष, डाळिंब या शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये आणि भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये केळी म्हणजे सगळेच पिकं या परिसरामध्ये जी काही असतील त्यांचं नुकसान झालेलं। ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत लवकर मिळेल असं दिलं निश्चितपणानं लवकर मिळेल आणि मी एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून नुकसान झाल्याबरोबर मी शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे, कारण हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहील। अभिराज उबाळे, SBN मराठी, पंढरपूर।